हाय फ्रेंड्स, पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती दिशाज आर्ट्स अँड इव्हेंट्स. आजच्या व्हिडिओमध्ये एक छोटे साईजचं मी चलचित्र बनवलेलं आहे. कारण यूट्यूबवरनं जिथले मला कस्टमर्स येतात त्यांना सर्वांना छोट्या साईजची चलचित्र पाहिजे असतात. कारण जसं की मी गोव्यामध्ये राहतो आणि कुरिअरचा प्रॉब्लेम होतो मोठ्या चलचित्रांचा. तर हे खास करून मी माझ्या सबस्क्रायबर्ससाठीच म्हणजे मागच्या वर्षी गेल्या 2 वर्षापासून मला खूप असे रिक्वायरमेंट येत होतं की छोट्या साईजच्या मूर्त्यांसाठी, छोट्या साईजच्या चलचित्रांसाठी. तर त्याकरिता मी खास करून एक छोटे साईजचे चलचित्र बनवलेले आहे. हे बघून तुमच्या लक्षात आलं असेल देखावा कोणता असेल, तो कॉन्सेप्ट काय असेल तो. तर हा कॉन्सेप्ट आहे स्वामी समर्थ महाराजांचा. तर ही जी ब्राऊन कलरची दिसते तुम्हाला ती वारूळ आहे. रोईण म्हणतात, वारूळ म्हणतात. सर्प जो स्नेकचे हाऊस असे म्हटलं तरी चालेल, वारूळ. तर स्टोरी काय असेल, हा जो आहे तो लाकूड तोडे आहे. एकदम छोट्या साईजचा आहे बघा, अंदाजे 6 ते 10 इंचच्या आतमध्ये आहे. तो झाडं कापायला गेलेला असतो आणि तिथं झाडं कापता कापता त्याची कुऱ्हाड जी असते ती वारूळवरती हिट होते आणि त्यातनं स्वामी समर्थ प्रकट होतो. ओके, तर हे चलचित्र मोटरवरती चालणार आहे. अजून त्याला मी कनेक्शन आता दिलेलं नाही. आत्ताच माझं काम ते रेडी झालं आहे. ते पहिल्यांदा मी तो व्हिडिओ आता काढून टाकतो आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये याचे सर्व कनेक्शन करून मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि हे चलचित्र तुम्ही डायरेक्ट पण कनेक्ट करू शकता. याची जी वायर आहेत, याचे 2 वायर आणि याचे 2 वायर पॅरलल कनेक्शनमध्ये राहून इलेक्ट्रिसिटी सप्लाय 230 वोल्टमध्ये टाकलं तर दोन्ही ऑपरेट होतात. याचं असं लेफ्ट राईटमध्ये मुवमेंट आहे. सिम्पलचं चलचित्र आहे. आणि हे जे वारूळचं असं तुम्हाला दिसतं बघा, दरवाजा कसा तो ओपन क्लोज होईल आणि आतमध्ये स्वामी समर्थांची मूर्ती आहे. तर हे चलचित्र मी खास करून लो बजेटमध्ये केलेलं आहे. लो बजेट म्हणजे कस्टमर्सना पण ते महाग वाटायला नको पाहिजे. आणि पण जरी हे चलचित्र लहान असले तरी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मोठी चलचित्र जी 3-4 फूटची मी बनवतो, सेम टाईम ह्याला पण तसाच लागतो. म्हणजे जितकं छोटं काम तिथलं मला पण डिफिकल्ट होतं. फॉर एक्झाम्पल आता हे कपडे वगैरे जे नेसवायचे असतात ते मोठ्या चलचित्रांना इझी होतं. आणि आता त्याचा फेस सुद्धा तुम्ही बघा, मी मार्केटमधून जे बाहुल्यांचा फेस आहे तो जरा मॉडिफाय करून केलेला. एकदम छोटा फेस बनवायला फारच डिफिकल्ट होऊन जाणार ते. आणि नंतर जर मी एवढे छोटे फेसेस वगैरे असं बनवायला लागलो तर त्याचं कॉस्टिंग पण वाढेल. त्यासाठी मी जे स्वस्तामध्ये, म्हणजे जेणेकरून कस्टमर्सला पण महाग वाटू नये आणि मला पण लॉस होऊ नये, अशा प्रकारे मी हे चलचित्र बनवलेलं आहे. आणि हे इझिली कुरिअर होऊ शकतं. ओके, तर याचं मुवमेंट वगैरे आणि याची रेट मी माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला सांगेन. आणि सांगायचं म्हणजे हे तुम्ही डायरेक्ट पण कनेक्ट करू शकता, नाहीतर ह्याला हा जो लाकूड तोडा आहे त्याला एक सेपरेट स्विच लावायचा आणि ह्याला एक सेपरेट स्विच लावायचा. जसं तुम्ही मॅन्युअली ऑपरेट करू शकता. जसं साऊंड ट्रॅक जेव्हा चालू होईल, जो लाकूड झाडं तोडायला येतो आणि त्याचं जी स्टोरीप्रमाणे जर तुम्हाला ऑपरेट करायचं असेल तुम्ही ते मॅन्युअली वायर एक्सटेंड करून पाठीमागे राहून तुम्ही ते करू शकता. म्हणजे स्टार्टिंगला ह्याला कनेक्ट करायचा, जेव्हा ह्याचा मुवमेंट होईल याची कुऱ्हाड इथे बसते अशी दाखवायची आणि नंतर ह्याला स्टॉप करायचा आणि ह्याला ऑन करायचा आणि ह्याचा दरवाजा ओपन झाल्यानंतर पुन्हा क्लोज करायचा. नाही ओपन क्लोज कंटिन्यू झालं तरी बी चालेल, म्हणजे स्टोरी कंप्लीट होईल. आणि नेक्स्ट ऑप्शन, याला मी एक सर्किट पण बनवलेलं आहे, सेन्सर. म्हणजे जेव्हा तुम्ही मेन स्विच ऑन कराल तेव्हा त्या सर्किट थ्रू या दोन्ही चलचित्रांना मी सप्लाय देईन. आणि जेव्हा तुम्ही ते ऑन कराल तेव्हा
पहिल्या एक 10 सेकंडला ह्याचं मुवमेंट होईल आणि जेव्हा ह्याचं मुवमेंट स्टॉप होईल तेव्हा ऑटोमॅटिकली ह्याचं मुवमेंट चालू होईल आणि ते कंटिन्युअसली ऑन होईल. मतलब म्हणजे ओपन क्लोज होत राहणार ते. ओके. तर बाकीची माहिती या चलचित्राबद्दल पुढच्या व्हिडिओमध्ये. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि जे कोणी नवीन आहात या चॅनलवरती प्लीज लाईक, शेअर अँड कॉमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण ही जी काही मेहनत घेतो ते आपल्यासाठीच घेतो. आणि हे बिझनेस पर्पजसाठी बी मी करत नाही, पण खूप लोकांचे फोन येतात. ॲक्च्युली मी ह्या चॅनलवरती ते शिकवायचं काम करतो. आता हे पण चलचित्र शिकवण्याचा व्हिडिओ बनवायला पण मला सध्या टाईम नाही थोडा भेटत. कारण व्हिडिओ बनवण्यासाठी जी मेहनत घ्यावी लागते ती फार घ्यावी लागते. काम करणं इझी आहे, पण व्हिडिओ बनवताना त्याला मला पण आणि कोणीतरी असिस्ट करायला पाहिजे असतो. आणि सध्या तरी मी एकटाच काम करतो. सो पण नक्कीच मी हे पण काम आपल्याला करीत असताना मी तो व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवीन. पण काही लोकांना स्वतः बनवायचं पण नसतं, त्यांना परचेस करायचं पण असतं त्यासाठी. पण नाहीतर काही लोकांचे कॉमेंट्स पण येतात की बिझनेस करतो. तसं काही नाही, मी काम करतो शिकवायचं. ह्या चॅनलवरती मी फारशा अशा मेकॅनिझम्स वगैरे शिकवलेले आहेत आणि याच्या पुढेसुद्धा मी शिकवीन. सो प्लीज तुमचा असाच सपोर्ट असू दे मला. आणि जर पुन्हा एकदा सांगतो, जर कोणी नवीन आहात या चॅनलवरती, जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ओके. थँक्यू व्हेरी मच.